नाही माहिती? लक्षात ठेवा, कंस आणि देवकीचं नातं चुलत बहीण भावाचं होतं. आता एक वाक्य मला बोलायचं, थोडं लक्ष द्या. कंस जातीने राक्षस आहे, मलाही मान्य आहे. पण जातीने राक्षस असणाऱ्या कंसाने चुलत बहिणीचं लग्न थाटामाटात लावून दिलं. थाटामाटात लावलं. पुढचं वाक्य बोलेन आपल्याला. कंस जातीने राक्षस आहे, पण चुलत बहिणीचं लग्न थाटामाटात लावून देतोय. आम्ही जातीने माणसं आहोत, पण चुलत बहिणीचं तोंड पाहत नाही. कोण बरं? बोला. चुलत बहिणीचं तोंड न पाहणाऱ्या माणसापेक्षा चुलत बहिणीचं लग्न थाटामाटात लावून देणारा कंस 1000 पटीने चांगला आहे. आणखी पुढे बोलू. काही बाबतीमध्ये माणसापेक्षा राक्षस बरी आहे, त्याच्या सुधारणा करतो. काही बाबतीमध्ये माणसापेक्षा राक्षस बरी आहेत, नवलाची गोष्ट नाही. काही बाबतीमध्ये माणसापेक्षा जनावर बरी आहेत. महाराज, जनावर माहिती तुम्हाला? जनावर बरी आहे. कशी सांगतो तुम्हाला? बैलाला देवाने सांगितले जन्माला येताना, हे बघ शाकाहारी आहेस बरं, कडबा खायचा, गवत खायचं, चारा जे काय असेल ते खायचं, जीव गेला तरी हरकत नाही, पण मांस खायचं नाही, असं बैलाला सांगितलंय परमेश्वराने. जसं बैलाला सांगितलंय ना, तसंच आपल्यालाही सांगितलंय. मनुष्यही शाकाहारी आहे आणि बैलही शाकाहारीच आहे. आता ऐका, एखाद्या बैलाला तुम्ही 8 दिवस उपाशी ठेवा आणि 9व्या दिवशी त्या बैलाच्या पुढे चटाकभर मांसाचे तुकडे टाका, खाईल? खाईल? खाईल का? नाही. बैल मरायला तयार होतो. पोट राहत नसेल, बांधलेली मेघ कुरतडून खाईल, आणि राहतच नसेल तर जीव सोडून देईल. पण शेवटच्या क्षणापर्यंत बैल कधीच मांस खात नाही. माणसाचं कसं आहे? बैलांनी धर्म पाळला, देवाने सांगितलेलं ऐकलं, आणि आमच्या माणसांनी मात्र धर्म सोडला. म्हणून मी असं म्हणेल की काही बाबतीमध्ये माणसापेक्षा जनावर बरी आहेत. आणखी पुढे बोलतोय का? कुत्रा माहिती आहे तुम्हाला? कुत्रा 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 माहिती आहे ना? कुत्रा कुत्रा समोरची लेकरं त्यांना बसवा वगैरे, त्यांना घ्या, त्यांना बसवा तिथे बसवा. कुत्रा माहिती आहे तुम्हाला? कुत्रा जाता 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 जर तो कुत्रा असेल ना, जाता जाता नुसतं त्याला अशी अर्धी भाकरी फेकून वाढा. जाता जाता जर तुम्ही अर्धी भाकरी फेकून जर वाढली, फेकून जर दिली, आणि रात्रीच्या 10 वाजता 11 वाजता कीर्तन संपल्यावर जरी तुम्ही घरी गेलात, ज्या कुत्र्याला तुम्ही भाकरी देता ना, ते कुत्र तुमच्या अंगावर भुंकत नाही, चवताळून येत नाही, चावायला येत नाही. काय करता माहितीये का? तसं शेपटी हलवतं, ज्याला आपण गोंडा घोळणं म्हणतो. शेपटी हलवतं, ते त्या मालकाच्या भाकरी टाकणाऱ्याच्या पाठीमाग पायात गोट मारतो. अर्धी भाकरी जर कुत्र्याला दिली तर तो कुत्रा भाकरीला जागतो आणि मालकाच्या पायात गोट मारतो. तुम्ही तुमच्या पोराला अर्धी भाकरी नाही, अख्खी प्रॉपर्टी देता, आणि ते पोरग मात्र बापाकडे असं गुर्र गुर्र करून बघतं. कोण बरं? म्हणा ना, तुम्ही घाबरत आहे का पोरांना? कोण बरं? बापाकडे गुरगुर करून पाहणाऱ्या पोरापेक्षा मालकाच्या अर्ध्या भाकरीला जागणारं कुत्र नक्कीच माझ्या दृष्टीने चांगलं आहे. कंस हा राक्षस आहे, मान्य आहे. कंस राक्षस आहे, पण राक्षस जातीमध्ये जन्माला येऊन तो आपल्या चुलत बहिणीचं लग्न थाटामाटामध्ये लावून देतोय. लग्न सोहळा समापन झाला, लग्न पार पडलं, आकाशवाणी झाली, आणि आकाशवाणीने सांगितलं त्या कंसाला, आकाशाची वाणी सांगत असे, कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा. हे कंसा, ज्या बहिणीचं लग्न तू थाटामाटामध्ये लावून देतोस, तिच्या पोटी जन्माला येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. लगेच कंसाने हातात शस्त्र घेतलं आणि बहिणीच्या अंगावर मारायला धावलं. आता ऐका, बोला सर्व मंडळी, बोला. लहान लहान मुलं थोडं मोठ्याने बोला. बहिणीच्या अंगावर काठी घेऊन, शस्त्र घेऊन, कुऱ्हाड घेऊन मारायला धावला. तो कोण होता? कंस होता. कोण होता? मोठ्याने बोला जरा. कोण होता? बहिणीला काठीने मारतो तो कोण? मोठ्याने म्हणा. तो कोण? कंस. आईला काठीने मारतो तो कोण? अरे मोठ्याने बोला. बायकोला काठीने मारतो तो कोण? असे कंस तुमच्या गावात आहेत का?
लेकर कधी खोटं बोलत नाहीत महाराज, लेकर खरं बोलतात महाराज. जाता जाता माझी हात जोड करेन ते माझ्या सर्व पुरुष बांधवांना, बाकीच्याच काही का असना, परंतु कमीत कमी भागवत ज्याने ज्याने ऐकलं त्यांनी तरी आपल्या बायकोला काठीने मारायचं नाही बरं का. आपल्या पत्नीला कधी मारायचं नाही, लक्षात ठेवा. जी माणसं आपल्या स्त्रियांना मारहाण करतात, स्त्रियांचा अपमान करतात, स्त्रियांना सन्मान देतात, त्या घरामध्ये देवता वास्तव्य करत नसते. हे सूत्र लक्षात घ्या. देवता कुठे वास्तव्य करत असते? यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. हा, ज्या घरात स्त्रीचा सन्मान आहे, ज्या घरामध्ये स्त्रीला योग्य मान आहे, ज्या घरात स्त्रीच्या विचाराला किंमत आहे, त्या घरामध्ये देवता वास्तव्य करत असते. जाता जाता माझे हात जोड विनंती आहे माझ्या सर्व पुरुष बांधवांना, आपल्या पत्नीचा अपमान कधी करू नका, आपल्या पत्नीवर हात तर कधीच उगारू नका, तिला मारहाण तर कधीच करू नका. हे वाक्य ऐकल्यावर आमचं सर्व महिला मंडळ खुश झालं. पण तुम्हाला बी सांगणार आहे, जरा थोडं थांबा, येऊ द्या एखादा विषय. मी दोन्ही बाजू सांगत असतो. कंसाने हातात शस्त्र घेतलं आणि मारायला धावला. तेवढ्यात वसुदेवाने अडवलं कंसाला, सांगितलं, अरे कंसा, स्त्री हत्येचं पाप फार मोठं आहे, ते पाप तू करू नको. कंसाने सांगितलं, हिच्या पोटी जन्माला येणारे लेकरू मला मारणार आहे. वसुदेवाने शब्द दिला, काळजी करू नको, जेवढी लेकर होतील तेवढी तुझ्याकडे आणून सुपूर्द करतो. दोघांनाही बंदी शाळेमध्ये टाकलं. बंदी शाळेमध्ये टाकल्यानंतर पहिला मुलगा जन्माला आला, त्याचं नाव आहे कीर्तिमान. दुसरा मुलगा आला जन्माला आला, त्याचं नाव आहे सुषेण. नवमस्कंदामध्ये त्याचं वर्णन भागवतकार करतायत. कीर्तिमंतम सुषेणांच भद्रसेन मुदारदिहि रुज्जुम संवर्धनम भद्रम संकर्षणम ईश्वरम. 6 लेकरं योगमायेच्या 6 लेकरं मारली. 7वा जो मुलगा होता तो योगमायेच्या मदतीने रोहिणीकडे प्रविष्ट केला. काही शिकलेली सवरलेली मंडळी म्हणतात, एकाच्या पोटातला गर्भ दुसरीकडे पाठवता येतो का? सध्याच्या काळामध्ये जर टेस्ट ट्यूब बेबी जर सक्सेस असेल तर त्या काळात सुद्धा ही प्रक्रिया नक्की सक्सेस असेल, हा आमचा विश्वास आहे. सध्याच्या काळामध्ये नाही का मला सरोगसी आहे, टेस्ट ट्यूब बेबी आहे. आता ह्या मेडिकल सायन्स काय आता तेवढं डेव्हलप झालं असं आहे का? त्या काळात सुद्धा मेडिकल सायन्स तेवढं डेव्हलप होतं. 7 बाजो गर्भ योग मायाने तर माया घाली अस्त्र रक्ष पाळा. भगवान कृष्ण परमात्माचा जन्म झाला त्यावेळेला महिना कोणता होता महाराज त्याचं वर्णन करतायत. दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे, शुक सांगत असे परीक्षिते, रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, माया घाली अस्त्र रक्षपाळा, जयाचा हा वंश तयासी आनंद, माझे कुडी गोविंद अवतरला. श्रावण नावाचा महिना आहे. या श्रावण महिन्यामध्ये 2 पक्ष असतात. प्रत्येक महिन्यामध्ये 2 पक्ष असतात. कोणते कोणते माहिती आहे तुम्हाला? कोणते कोणते? कोण म्हणलं काँग्रेस आणि भाजप? ते पक्ष नका आपल्या डोळ्यासमोर आणू. प्रत्येक महिन्यामध्ये 2 पक्ष असतात. एक आहे शुक्ल पक्ष आणि दुसरा आहे कृष्ण पक्ष, ज्याला मी साध्या भाषेमध्ये शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष म्हणू. रामाचा जन्म हा शुक्ल पक्षात आहे, पण कृष्ण परमात्म्याचा जन्म हा वद्य पक्षात आहे. कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला, आनंदी आनंद झाला, सगळीकडे आनंद आला. किती आनंद झाला तो आनंद आपण काल साजरा केला, बरोबर आहे? कुणाला आनंद झाला? गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या, नरनारी गुडिया तोरणे करते कथा, गाते गाडे तुका म्हणे छंदे, मन मोहिले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गोकुळातल्या लोकांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, त्या आनंदाच्या भरामध्ये गोपी अशा वेड्या झाल्या महाराज. आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो, भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आल्यानंतर त्या लेकराला पाहण्याकरता गोकुळातल्या सर्व गवळणी आल्या, पण गवळणी रिकाम्या हाताने आल्या नाही. एका गवळणीने दुसऱ्या गवळणीला सांगावं, दुसऱ्या गवळणीने तिसरीला सांगावं, आणि नुसतं सांगू नये तर सुंटवडे वाटत वाटत कृष्ण परमात्म्याच्या जन्माची वार्ता सांगितली. गवळण गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, 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 पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण
भगवान परमात्मा जन्माला आले, सगळीकडे वार्ता, सगळीकडे आनंदी आनंद आहे. हळूहळू भगवान परमात्मा थोडेसे मोठे व्हायला लागले आणि रांगायला लागले. रांगताना कसे रांगायला लागले? तळवे तळहात तेकीत डाव्या गुडघ्या रांगत रंगडे रंगणात तुम्ही देखील असे किंवा रांगत रंगणे चोरी तलोनी धावणी धरती गवळणी बांधिती चरणी देती गाराणी यशोदी साजणी गद्दुगृत बक्षुनी तमाळ निळी नवले केली साजणी कृष्ण आळवाबाई आळवा परतुनी माते दावा कृष्ण आळवाबाई आळवा. हळूहळू भगवान परमात्मा आता चालायला लागले. तुम्ही म्हणाल एवढं लवकर का लग्न लावायचं म्हणून लवकर मोठं केलं त्याला. कसे चालायला लागले? साबळ्या वाणाच ओ साबळ्या वाणाच ओ साबळ्या वाणाच चालायला लागले. चालता चालता अनेक गवळणीच्या घरी खोड्या केल्या, अनेक चोऱ्या केल्या, अनेक गवळणीचे घराणे आले. यशोदेला सांगितलं, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का जावे. भगवान कृष्ण परमात्म्याने त्यावेळेला यशोदेकडे घराणे आल्याच्या नंतर यशोदा मातेने कृष्ण कन्हैयाला सांगितलं, आता तुम्ही गाई राखायला जा, तुम्ही आता शाळेत गेलं पाहिजे. असं सूत्र आहे. लहान मुलं ऐकत नसली की त्यांना शाळेत घालतात आणि मोठी पोरं ऐकत नसल्यावर कोण म्हणलं बाजा वाजवतात. बरोबर ठरलेलं आहे. लहान मुलं ऐकत नसले की त्यांना शाळेत घालतात आणि मोठी मुलं ऐकत नसली की त्याचं लग्न लावून देतात. मग ते घागर घेऊन पाण्याला गेल्याशिवाय राहत नाही. भगवान कृष्ण परमात्म्याला सांगितलं, आता तुम्ही शाळेत जा. भगवान कृष्ण परमात्म्याने गायी राखता राखता शाळेत गेले. गायी राखणं ही गोपाळांची शाळा आहे. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. भगवान कृष्ण परमात्मा आता गायी राखायला निघाले. गायी चरायला सोडल्या तेव्हा भगवान परमात्म्याने गोपाळासोबत खेळ मांडला. कोणता कोणता खेळ मांडला? खेळ खेळला, हुतुतो नावाचा खेळ खेळला, हुंबरी नावाचा खेळ खेळला. अनेक पद्धतीचे खेळ खेळता 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 गोपाळ म्हणायला लागले, देवा आता मला भुका लागले आहे. खांदेभार पोटी भूक, काय खेळायचे सुख. तुका म्हणे आता खेळ मोडावा, परता बस झालं म्हणजे आता मला भुका लागलेल्या आहेत. भगवान परमात्माने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि शिदोऱ्या एकत्रित करून त्याचा काला केला आणि सर्व गोपाळांना कमल पुष्पाप्रमाणे बसवलं. कसं बसवलं त्याचं वर्णन भागवतकार करताय. बिभ्रद्वेणुं जठरपठयो शृंगवेत्रेच कक्षे, वामे पाणौ श्रुणकबलं तत्फलानिङ्गुलिषु, तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासयन् नर्मविस्वैः, स्वर्गे लोके मीशते बुभुजे यज्ञभुग्बालकेलिः.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान कृष्ण परमात्म्याने काला केला. तो काला प्रत्येक गोपाळाच्या हातात जगाच्या मालकाने वाढला. बरं का, लक्ष ठेवा. म्हणजे काल्याचा प्रसाद वाढणारा कृष्ण असतो. बरं, तो काल्याचा प्रसाद लाहीचा असू द्या, भाताचा असू द्या, अगर वर्णाचा असू द्या, वाढणारा जो असतो ना त्याला आम्ही कृष्ण म्हणतो. बऱ्याच गावचे लोक म्हणतात, महाराज आमच्या गावची पोरं बिघडली, तरुण पोरं बिघडली. मी असं म्हणेल, आजही महाराष्ट्रातली तरुण पिढी बिघडलेली नाही. आजही महाराष्ट्रातली तरुण पिढी शिस्तीमध्ये आहे. कारण सांगतो तुम्हाला, श्रीमंताची लग्न मंगल कार्यालयात होतील, पण गरीबाची लग्न आजही मंडप टाकून होत आहेत. आजही आमच्या सप्ताहामध्ये महाप्रसाद असू द्या, अगर गोरगरिबाचं लग्न असू द्या, वाढण्याचं काम जर कोण करत असेल तर ते आमची तरुण पोरं वाढण्याचं काम करत आहेत. बरोबर आहे. या सगळ्या वाढणाऱ्या तरुण पोरांसाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. एवढी मोठी पंगत काल पाहिलं मी, एवढी मोठी पंगत, पण कोणालाही कमी पडू दिलं नाही. हे माझ्या सर्व तरुण बांधवांच्या उपकार आहेत. आमच्यावर सांगतो, पोरं बिघडली नाही. तर खरं सांगा, तुमच्या गावात वाढण्याचं काम कोण करतो? पोरं का म्हातारे? बोला बोला, कोण वाढतं? पोरच वाढतात ना. म्हातारे वाढत नाहीत, पण मध्ये फिरून अडचण केल्याशिवाय राहत नाहीत. उगच इथं वाढ, इथं वाढ, इथं वाढ म्हणलं की ते पोरग टोपले ठेवतो घरी जातो. महाराज, जुन्या लोकांना नुसतं सांगायची फार सवय. माझी हात जोड विनंती आहे, माझ्या छत्रपती शिवरायांचे मावळे, माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याचे गोपाळ जमलेल्या आजच्या एवढ्या समाजाला वाढायला तत्पर आहेत, तयार आहेत. फक्त जुन्या माणसाने त्यांना नुसतं सांगायचं काम करायचं नाही. बरं का, आमची सगळी वानर सेना तयार आहे. आज सुद्धा आपल्याला एवढी पाहुणे मंडळी आहेत, बाहेर गावचं वराड आलेलं आहे, गावातली मंडळी आहेत, पाहुणे मंडळी आहेत. एवढ्या लोकांना जीव घालायचा आहे. आणि या सर्वांना जीव घालण्याची जबाबदारी कोणाची आहे? माझ्या सगळ्या तरुण पोरांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी तुम्ही स्वीकारली आहे सर्वांनी ना? सर्वांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. वाढणाऱ्या तरुण पोरांसाठी पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. जो वाढतो तो माझ्या दृष्टीने कृष्ण आहे. फक्त वाढताना एक करायचं, आपल्याकडे जर वर्णाचं बकेट असेल, आपल्या जवळचा मित्र असला की त्याला वरचं वाढायचं, आणि लांबचा मित्र असला की त्याला खालचं वाढायचं. मग मात्र आम्ही त्याला कंस म्हटल्याशिवाय राहत नाही. वाढताना प्रपंच कधी करायचा नाही, वाढताना भेदभाव कधी करायचा नाही. सर्वांना वाढा, आग्रह तर अजिबात करायचा नाही. तिथे मित्रपेन आपलं उतू जाऊ द्यायचं नाही. भोजन करणाऱ्यांना विनंती जेवढं लागतं तेवढं घ्यायचं आहे. वाढणारा भगवान कृष्ण परमात्मा आहे. गोपाळांसोबत भगवान परमात्म्याने काला केला. काला करता करता भगवान परमात्म्याने पुढे कालियामर्दन नावाची लीला केली. कालियामर्दन नावाची लीला करता 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 भगवान परमात्म्याने एक दिवस सर्व गोपींना रासमंडलामध्ये बोलावलं, रासक्रीडा केली. सर्व गोपींना आनंद झाला. आणि इकडे कंसाने विचार केला, आपली माणसं तिकडे पाठवल्यानंतर मरून जात आहेत, त्यापेक्षा कृष्ण आणि बलरामाला घेऊन आपण इकडे यावं. असा विचार करण्याकरता भगवान कृष्ण परमात्म्याला आणण्याकरता अक्रूर ऋषींना पाठवलं. अक्रूर महर्षी आले. आणि अक्रूर महर्षी आल्याच्या नंतर अक्रूर महर्षी भगवान कृष्ण परमात्म्याला बलरामाला घेऊन मथुरेच्या दिशेने येत आहेत. भगवान परमात्म्याचं मुष्टियुद्ध झालं. तदनंतर मुष्टियुद्ध झाल्याबरोबर भगवान कृष्ण परमात्म्याने कंसाला मारलं, कंसाचा वध केला. गोपाल कृष्ण भगवान की लिहिलेला एकदाचा कंसाचा वध केल्याच्या नंतर कंसाचा सासरा होता जरासंध. या जरासंधाने मथुरेवर 17 वेळेला स्वारी केली. भगवान परमात्म्याने स्वतंत्र नगरी बसवली. त्या नगरीचं नाव होतं द्वारका. आता भगवान परमात्मा एका स्वतंत्र नवीन नगरीचे राजे झाले. त्या नगरीचं नाव आहे द्वारका. उघड्याला राजाची रे झाला कृष्ण सिंहासनी बसला. 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 भगवान परमात्मा द्वारकेचे राजे झाले. आता द्वारकेचा राजा झाला. भगवान देवाचं नाव बदललं. आता देवाचा जय जयकार कसा होणार आहे? बोलिये द्वारकाधीश भगवान की. भगवान परमात्मा आता द्वारकेचे राजे झाले. आणि द्वारकेचा राजा झाल्याच्या नंतर भगवान कृष्ण परमात्म्याच्या हातामध्ये रुक्मिणी मातेचं एक 7 श्लोकाचं प्रेमपत्र पडलं. आणि हे लव्ह लेटर जेव्हा भगवान कृष्ण परमात्म्याने वाचलं
तेव्हा भगवान परमात्म्याला मनोमन आनंद झाला. भगवान परमात्मा रुक्मिणीकडे येत आहेत आणि रुक्मिणीचं हरण करतायत आणि भगवान परमात्म्याचा आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडतोय. तोच विवाह सोहळा आज आपल्याला या ठिकाणी पार पाडायचा आहे. नवरा नवरीचं आगमन 2 मिनिटाच्या आत मंडपामध्ये होणार आहे. चला, नवरीचा मामा, नवरदेवाचा मामा नवरा नवरीला घेऊन या आणि नवरा नवरी येईपर्यंत आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. नवरा नवरीला मंडपाकडे घेऊन यायचं आहे. सर्व मंडळींना अक्षदा वाटा. ज्यांना अक्षदा मिळालेल्या आहेत त्यांनी आजूबाजूला पोहोच करा. नवरा नवरीचं आगमन अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्या या मंडपामध्ये होत आहे आणि हा विवाह सोहळा आपण नियोजित वेळेमध्ये पार पाडणार आहोत. चला, नवरा नवरीला घेऊन या. नवरीचा मामा, नवरदेवाचा मामा नवरा नवरीला मंडपात घेऊन या. आजूबाजूला असणारी पाहुणी मंडळी आपण मंडपाकडे यावं, कार्यक्रमाकडे यावं. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे. चला, देवबाप्पा या पुढे या. ब्राह्मण देवता सर्वजण या पुढे. स्टेजवर कुणी गर्दी करायची नाही. फक्त नवरदेव, नवरी, 2 मामा, अंतरपाठ धरणारे आणि ब्राह्मण याशिवाय कुणी स्टेजवर येणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यायची. हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ